नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुम्हाला मी आज अत्यंत फायदेशीर गोष्ट सांगणार आहोत. जर तुम्हाला तुमच्या खात्यामध्ये महिन्याला 6,000 पाहिजे असतील तरच तुम्ही संपूर्ण व्हिडिओ बघा. योजनेचे नाव PM किसान आणि नमो शेतकरी योजना. 6,000 खात्यात जमा. PM किसान आणि नमो शेतकरी योजनेचे 6,000 खात्यात जमा. पहा वेळ आणि तारीख. PM किसान आणि नमो शेतकरी योजना जून 2, 2025. PM किसान आणि नमो शेतकरी योजना महाराष्ट्रातील शेतकरी माध्यमासाठी एक अत्यंत आनंदाची बातमी समोर आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वाच्या बैठकीत शेतकऱ्याच्या कल्याणासाठी एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयानुसार PM किसान योजनेचे 20वा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचे 7वा हप्ता एकाच दिवशी शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. या निर्णयामुळे शेतकऱ्याच्या एकाच वेळी जवळपास 5,000 रुपयाची आर्थिक मदत मिळणार आहे. रक्कम शेतकऱ्याच्या पेरणीच्या खर्चासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. पेरणीसाठी आर्थिक मदतीची गरज. सरकारने हा निर्णय घेण्यामागे मुख्य कारण म्हणजे शेतकऱ्याकडे पेरणीसाठी पैशाची कमतरता निर्माण झाली आहे. खरीप हंगामाच्या सुरुवातीला शेतकऱ्यांना बियाणे, खत आणि इतर शेती साहित्य खरेदी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात पैशाची गरज असते. या पार्श्वभूमीवर केंद्र आणि राज्य सरकारच्या संयुक्त मदतीने शेतकऱ्याच्या आर्थिक अडचणी कमी करण्यास प्रयत्न केला जात आहे. 93 लाख शेतकऱ्यांना फायदा. राज्यभरातील सुमारे 93,50,000 शेतकऱ्यांना या दोन्ही योजनेचा फायदा मिळालेला आहे. यामध्ये केवळ पात्र लाभार्थी शेतकऱ्याचा समावेश असेल. त्यात सर्व कागदपत्रांची योजना योग्य पडताळणी केल्यानंतर हप्ते वितरित केले जातील. तांत्रिक अडचणीचे निराकरण. अनेक पात्र शेतकऱ्यांना मागील हप्ते तांत्रिक कारणामुळे मिळाले नाहीत. सरकारने अशा शेतकऱ्याच्या सर्व प्रलंबित हप्त्याचे वितरण लवकरात लवकर करण्याचे निर्देश दिले आहेत. यासाठी राज्यभर विशेष मोहीम येत आहे आणि शेतकऱ्याच्या कागदपत्रांमधील त्रुटी दूर करण्यासाठी कटिबद्ध प्रयत्न सुरू आहेत. PM किसान योजनेची माहिती. पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना ही केंद्र सरकारने महत्त्वाकांक्षी योजना आहे. या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना वर्षातून 3 हप्त्यामध्ये 6,000 रुपये दिले जातात. प्रत्येक हप्त्यामध्ये 2,000 रुपये असतात. ही रक्कम थेट शेतकऱ्याच्या बँक खात्यामध्ये हस्तांतरित केली जाते. नमो शेतकरी योजनेचे फायदे. महाराष्ट्र सरकारची नमो शेतकरी योजना ही राज्यातील शेतकऱ्यासाठी खास तयार केलेली योजना आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 3,000 रुपयाची वाढ करण्याची घोषणा केली आहे. यामुळे आता हप्ते शेतकऱ्यांना 3,000 रुपये मिळणार आहेत. एकत्रित लाभ 5,000 रुपये. दोन्ही योजनांचे एकत्रित फायदे मिळाल्यास शेतकऱ्यांना एकाच वेळी 5,000 रुपये मिळणार आहेत. यामध्ये PM किसान योजनेचे 2,000 रुपये आणि नमो शेतकरी योजनेचे 3,000 रुपये असे एकत्र 5,000 रुपये होतात. फार्मर ID कार्डाची अनिवार्यता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे की शेतकऱ्याकडे फार्मर ID कार्ड असणे अत्यंत आवश्यक आहे. या कार्डाशिवाय कोणत्याही शेतकऱ्याला याचा लाभ मिळणार नाही. ज्या शेतकऱ्याकडे अजूनही फार्मर ID कार्ड नाही त्यांनी तातडीने ऑनलाईन अर्ज करून हे कार्ड काढून घ्यावे. रखडलेल्या हप्त्याची पूर्तता. अनेक शेतकऱ्याचे मागील हप्ते विविध कारणामुळे रखडले आहेत. असे शेतकरी जर पोस्ट बँकेमध्ये खाते उघडून KYC पूर्ण केली तर त्याचे सर्व प्रलंबित हप्ते पुढील वितरणाच्या वेळी एकत्र मिळू शकतात. हा एक महत्त्वाचा मार्ग आहे ज्याद्वारे रखडलेल्या हप्त्याची समस्या सोडवली जाऊ शकते. हप्त्याचे वितरण कधी? अनेक ठिकाणी चुकीची माहिती पसरवली जात आहे. तथापि अधिकृत माहितीनुसार शेतकऱ्यांना 15 जूनच्या आत हे हप्ते मिळण्याची शक्यता आहे. ही तारीख लक्षात ठेवून शेतकऱ्यांनी आपली सर्व कागदपत्रे तयार ठेवावीत. योजनेचे व्यापक फायदे. PM किसान योजना केवळ आर्थिक मदतीपुरती मर्यादित नाही. या योजनेअंतर्गत शेतकऱ्याच्या संपूर्ण कल्याणाची घेतली जाते. यामध्ये त्याच्या नोंदणीची योग्य प्रक्रिया, कागदपत्राची पूर्तता आणि तांत्रिक सुधारणा यांचा समावेश आहे. सावधगिरीचे उपाय. शेतकऱ्यांनी अफवावर विश्वास ठेवू नये आणि केवळ अधिकृत तंत्रज्ञाकडून माहिती घ्यावी. अनेक व्हिडिओ आणि सोशल मीडिया पोस्टमध्ये चुकीची माहिती दिली जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी सावधगिरी बाळगावी. कागदपत्राची तयारी. योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्याकडे सर्व आवश्यक कागदपत्रे असणे गरजेचे आहे. यामध्ये आधार कार्ड, बँक, जमीन कागदपत्रे आणि फार्मर ID कार्ड यांचा समावेश आहे.
या सर्व कागदपत्राची माहिती अद्ययावत असणे आवश्यक आहे. हा निर्णय शेतकरी समुदायासाठी अत्यंत फायदेशीर आहे. पेरणीच्या काळात मिळणारी ही आर्थिक मदत शेतकऱ्याच्या तात्काळ गरजा भागवण्यास मदत करेल. शेतकऱ्याची योग्य प्रक्रिया पूर्ण करून या योजनेचा लाभ घ्यावा आणि आपली शेती अधिक समृद्ध करावी. अस्वीकरण वरील माहिती इंटरनेट प्लॅटफॉर्मवर घेण्यात आली आहे. ही बातमी 100% खरी आहे यांची आम्ही हमी देत आहे. कृपया विचारपूर्वक आणि योग्य तपासणी करून पुढील प्रक्रिया करावी. अधिकृत माहितीसाठी संबंधित सरकार कार्यालयाशी संपर्क साधावा.